ग्रंथ आहे, कुठला तरी ग्रंथ संकलन ग्रंथ आहे, कुठला तरी ग्रंथ तोच फक्त स्वतंत्र ग्रंथ आहे. अशा पद्धतीची तुलना करू नये. वारकऱ्यांना खेद झालेला आहे वारकरी म्हणून. कारण शेवटी गोविंदगिरी महाराज हे आपल्या परिवारातलेच एक प्रमुख आहे. पण परिवारातला माणूस जरी चुकला तरी मनाला वेदना होतातच, आणि त्या वेदना प्रगट करणं सुद्धा आपलं काम आहे. नाही तर वारकरी हे संप्रदाय हे भजन कीर्तन करायचं कशाला? आणि म्हणून कोणी चुको. दुर्भाग्य असं आहे, वारकरी पंथ हा एका बाजूला अति पुरोगामी विचार करणारे लोक आहेत. वारकरी पंथ त्यांच्याही मागे जाणार नाही. कारण अति पुरोगामी विचार करणाऱ्या लोकांना देवच मान्य नाही, धर्मच मान्य नाही. ते पुरोगामी लोक तुकोबारायांचा आधार घेतात, माऊलींचा संतांचा आधार घेतात आणि देवा धर्मावरच घाला घालतात. की जे नास्तिक असतील आणि त्यांची नास्तिकता पुरोगामित्वाच्या नावाखाली ते घुसळत असतील. पण वारकरी पंथ हा कोण्याही व्यक्तीने विशिष्ट समूहापुरतं बोलणं हे सुद्धा मान्य करत नाही. कारण वारकरी पंथ म्हणून वारकरी पंथामध्ये आज तुम्ही पहा, कीर्तनकार म्हणून सेवा करताना माझ्या लक्षात येतं, मी फिरलो थोडं बहुत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, साधू संतांच्या पुण्याने फिरलो महाराष्ट्रात. सर्व जातीत कीर्तनकार आहे. आपल्या प्रमुख लोकांमध्ये असतील यात नवल नाही. आमचे कीर्तनकार बौद्ध समाजामध्ये आहेत, मातंग समाजामध्ये आहेत, जोशी समाजामध्ये आहेत. तुम्हाला पार पोटावर हात असणारा डोंबारी समाज वगैरे मुस्लिम समाज तर आहेच आहे. म्हणजे या वारकरी संप्रदायानं विचार फक्त मांडले नाही, ती कृतीत आणले. यारे यारे लहान थोर फक्त म्हटले नाही, त्यांना येऊ दिलं आणि त्यांना या व्यासपीठावरही उभं केलं. मला विचारायचंय की अशा पद्धतीची भाषा करणारी जी माणसं आहे, एका बाजूला आपल्या माऊलींनी केलेलं कार्य आणि आज ही भाषा तुम्ही करताय, ही वारकऱ्यांना खेद वाटणारी आहे. म्हणून तुम्ही आमचे वरिष्ठ आहात, तुमचा निषेध तर आम्ही करू शकत नाही, पण तुमच्या विचारांचं आम्ही खंडन करतो एवढं मात्र नक्की आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.